महाराष्ट्रामधील सर्वात पहिलं शंखनाद पथक म्हणजे केशव शंखनाद पथक, ज्याने अयोध्या देखील दुमदुमली होती. आणि आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती गणेशाचं स्वागत देखील शंखनाद करून करण्यात आलं आहे. तर आपल्यासोबत त्यांचे अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांची सर्व आपल्यासोबत टीम देखील आहे. आपण त्यांच्यासोबत बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनात काय आहे. दादा, काय सांगाल या गोष्टीबद्दल? जसं की आज केशव शंखनाद पथकाचं 10वं वर्ष सुरू झालंय. हिंदुस्थानातलं पहिलं शंखवादकांचं पथक आणि विशेष म्हणजे महिलांचं सामूहिक पथक. या पथकामध्ये 4,500 शंखवादक शिकून गेलेत आणि एका वेळेस कमीत कमी 500 ते 600 शंखवादक एकदा वाजवायला येतात. त्यामध्ये महिलांची संख्या ही मोठी आहे. त्याला 87% महिलांची संख्या आहे. त्यांचं वय 6 वर्षापासून तर 86 वर्षापर्यंतच आहे. दुसरं आपलं वैशिष्ट्य असं आहे की आपण धार्मिक आणि पौराणिक वाद्य वाजत असतो. त्याचमुळे आज पुण्याची जे काही आमची मान, अभिमान, स्वाभिमान जिवंत राहिलाय की धार्मिक आणि पारंपरिक वाद्य आम्ही वाजवतो. म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी जो हिंदुस्थानातला मानातला पहिला गणपती आहे, त्याची आगमन मिरवणूक झाली आणि आज आपण बघतोय की मंडईचा शारदा गणेश गणपतीची प्राणप्रतिष्ठाला विशेष मान आपल्या पथकाला आणि या महिला वर्गांना दिला गेला. हेच आमचं भाग्य आहे की आम्ही याच महिला वर्गांना सोबत घेऊन आणि एक पारंपरिक वाद्य घेऊन सोबत घेऊन ही काय आमची हिंदुत्वाची आणि हिंदुस्थानाची मान या जगामध्ये उंचवतोय, याचा आम्हाला अभिमान आहे. किती वर्षापासून आहे? गेले 2017ला स्थापन झालेलं आहे आणि 2019 पासून आम्ही सार्वजनिकरित्या आम्ही हे वाजवतोय आणि आता हे आमचं 10वं वर्षात पदार्पण आहे. आणि या 10 वर्षांमध्ये केशव शंखनाद पथकाची भरभराटी खूप मोठ्याने झाली. शंखच का निवडलं? म्हणजे आता तुम्ही बघता गणपतीच्या पार्श्वभूमीवरती किंवा असं कुठला मोठा सोहळा असेल तेव्हा ढोल ताशा पण असतात, ढोल पथक देखील असतात, पण शंखच का निवडला? असं वेगळं पण काय असं? आपण सगळे म्हणतो की ह्या जगाचा पालनहार हा विष्णू आहे आणि विष्णूचं प्रिय वाद्य हे शंख आहे आणि शंखानेच आपल्या ह्या आपण ज्या भारत मातेला वैभवशाली बनवणार आहोत. म्हणून आम्हाला असं वाटतं की शंख हा पवित्र आहे, शंख हा रणधूम आहे आणि शंखाच्या या गर्जनेने आणि शंखाच्या गजरेनेच आपण आपल्या या पवित्र वातावरण करू शकतो आणि या झोपलेल्या हिंदू समाजाला जागा करू शकतो. त्यासाठी हा एक प्रयोग. तुम्ही काय सांगाल? माझी पहिलीच वेळ आहे शंखवादनात, म्हणजे हेच वर्ष पहिलं आहे माझं, पण खूप छान अनुभव आला, खूप छान वाटलं. माझं पण पहिलंच वर्ष आहे, पण या वादनाने खूप पॉझिटिव्हिटी आली आणि जी लंग्सची कॅपॅसिटी होती, नुसतं धार्मिक पौराणिक नाही तर यांनी शास्त्रीय दृष्ट्याही आपली प्रगती होते आणि महिलांची जी लंग्सची कॅपॅसिटी मध्ये कोविडच्या काळात कमी झाली होती ती सुद्धा यांनी वाढलेली आहे. तुमचं वय किती आहे? 60. खूप छान वाटलं. माझं पहिलंच वर्ष आहे. तुमचं वय किती आहे? 73. किती? 73. आपण इथं बघू शकतो 73 वर्षाच्या आजी देखील इथं सामील झाल्या, त्यांनी ते शंखनाद करत आहेत. तुम्ही काय म्हणाल? छान वाटलं हे शंखनादाबरोबर हे पण झालं, डमरू वाद्य पण केलं आम्ही. पहिलंच वर्ष आहे, खूप छान वाटलं, पॉझिटिव्हिटी आली. धन्यवाद. माझंही पहिलंच वर्ष आहे हे. केशव शंखनादामुळे आज आम्ही घरोघरी शंखनाद करतो, ज्यामुळे आपल्या घरातील वातावरण खूप पवित्र राहतं आणि खूप छान वाटतंय आम्हाला. धन्यवाद. माझंही पहिलंच वर्ष आहे. मला ब्रिदिंगचा त्रास आहे, त्याच्यात मला स्वतःला खूप म्हणजे हे वाटतं. ब्रिदिंगचा त्रास आहे तरी तुम्ही शंखनाद करताय म्हणजे आहे तो सुधारला. आणखीन माझी मानसिक स्थिती पण खूप चांगली झाली. माझं हे 3रं वर्ष आहे आणि अयोध्येला सुद्धा आमचं केशव शंखनाद पथक हे खास गेलेलं होतं आणि त्या ऐतिहासिक क्षणाची मी साक्षीदार सुद्धा आहे. सरांमुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे करायला मिळतात आणि आपली भारतीय संस्कृती जी परंपरा आहे ती याद्वारे सुद्धा आपण जोपासतोय, याचा खूप आनंद होतो. वर्षापासून तुम्ही? माझं हे 3रं वर्ष आहे. हो. आता आपल्या सोबत संबळ वादक करणारे देखील आहेत. म्हणजे ही लोक फक्त शंख नव्हे तर संबळ देखील वादक करतात. म्हणजे आपले जे ऐतिहासिक किंवा आपण जे पारंपरिक नाद आहेत, आपले पारंपरिक जे संबळ म्हणा, शंख म्हणा, सर्वजण हे सर्व वाजवत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की संबळ वादन जे करतायत त्यांच्या काय भावना आहेत. संबळ वादक म्हणजे शंखनादामध्ये पहिला संबळ वादक हे झालेलं आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये महिला संबळ पथक या पुण्यामध्ये झालेले पहिलंच. कसं वाटतं संबळ वाजवत? एकदम भारी, एक नंबर. कितवं वर्ष आहे तुमचं? माझं पहिलंच वर्ष आहे. पहिलंच वर्ष. येस. माझं हे 3रं वर्ष आहे. मी ह्या शंखनाद पथकामध्ये संबळ वाजवतो. आतापर्यंत मला अनुभव एवढा भारी आला की ते सांगू शकत नाही शब्दामध्ये असं. नक्कीच. तर आता आपण बघितलं की केशव शंखनाद पथकाचा उत्साह हा पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये आणखी चार चांद लावतोय. न्यूज.साठी मी अंशुका.